यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 मेगाहर्ट्झ प्रसारित करीत आहोत. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया मिश्र पिकाची लागवड करणारे तरुण शेतकरी अमर चित्रकूट जोगी, मुक्काम ढाकोरी, पोस्ट कुरळी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, किसानवाणी या कार्यक्रमामध्ये आपण शेतकऱ्यांच्या हिताची माहिती देत असतो. शेतकऱ्यांचे अनुभव, त्यांना पडलेले प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो आणि त्यामध्ये तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी त्यांच्या अनुभवातून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतो. शेतीमध्ये येणारे नवीन तंत्रज्ञान, नवीन नाविन्यपूर्ण गोष्टी या आपल्या आकाशवाणीच्या माध्यमातून आपण प्रसारित करत असतो. त्याचा लाभही शेतकरी बांधव घेत असतात. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत तरुण आणि प्रगतिशील शेतकरी अमर चित्रकूट जोगी, मुक्काम धाकोरी, पोस्ट कुरळी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ. ते मिश्र पिकांची लागवड करत असतात. तर नमस्कार अमरजी. नमस्कार. अमरजी, सुरुवातीला माझा प्रश्न आहे की तुमच्याकडे शेती किती आहे? सर, माझ्याकडे 10 एकर शेती आहे. तर मग ही शेती कोरडवाहू आहे की ओलिताची आहे? 5 एकर कोरडवाहू आहे आणि 5 एकर ओलिताची आहे. अच्छा. तर ओलिताच्यामध्ये कुठल्या प्रकारचं ओलित आहे? म्हणजे विहीर आहे की काही नदीवरून पाणी आहे? बोर आहे. बोर आहे. विहीर का बरं नाही? विहीरसाठी जागा खूप लागते. तसं पण बोरला खूप पाणी आहे. अच्छा. त्यामुळे विहीरची आवश्यकता नाही आहे. बरं. तर 5 एकराचं इरिगेशन होते का तुमच्या त्या बोरमध्ये? हो, त्या बोरमध्ये 5 एकराचं इरिगेशन होऊन जाते. बरं. तर यावर्षी कुठली पिकं लावले तुम्ही? यावर्षी पहिले कापूस होता. आता कापसाची लागवड यंदा काही खूप चांगली झाली नाही आहे. त्यामुळे कापूस उपडला आहे, पराठी उपडली आहे आणि आता त्या जागी चना आणि गहू लावला आहे. अच्छा. चना आणि गहूची लागवड केलेली आहे. कपाशीचं पाहिजे तसं उत्पन्न तुम्हाला मिळालं नाही? कारण यावेळी बोंडअळी आलेली आहे. अच्छा. तुमच्याकडे बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे? बरं. तर कपाशीसोबत तुम्ही मिश्र पीक म्हणून कोणते पीक घेत असतात? कपाशीसोबत सोयाबीन पण घेत असतो आणि तूर पण असते. अच्छा. तूर लागवड नाही केली का यावर्षी? तूर लागवड आहे. अच्छा. कोरडवाहूमध्ये तूर लागवड आहे. तर कसं आहे उत्पन्न यावर्षी तुरीचं? यावर्षी तुरीचं उत्पन्न चांगलं आहे कापसापेक्षा. बरं. किती एकरमध्ये होती मग तूर? 5 एकरमध्ये तूर आणि कापूस मिश्र पीक होतं तिथं. बरं. सोयाबीन वगैरे? मग सोयाबीन वगैरे यावेळी एकच थैली लावली होती. बऱ्यापैकी उत्पन्न आहे का? सोयाबीनचं बऱ्यापैकी उत्पन्न झालेलं आहे. बरं. तर शेती करत असताना तुम्हाला काही अडचणी येतात का? शेती करताना खूप साऱ्या अडचणी येत असतात. जेव्हा पावसाची आवश्यकता असते तेव्हा निसर्ग साथ देत नाही, आणि जेव्हा पावसाची आवश्यकता नसते तेव्हा खूप पाऊस येते आणि खूप नुकसान होऊन जाते. बरं. म्हणजे ज्यावेळेस गरज असते पिकांना पाण्याची त्यावेळेस पाणी येत नाही, पाऊस येत नाही. ज्यावेळेस गरज नसते त्यावेळेस पिकाची नासाडी करण्यासाठी किंवा नासाडी होते पाऊस जास्त झाल्यामुळे, त्याच्यामुळे थोडं अडचण निर्माण होते खूपच जास्त. बरं. तर शेतीमध्ये राबत असताना तुम्हाला कसं वाटते? म्हणजे शेती करत असताना निसर्गाने जर साथ दिली तर शेती करणे अवघड नाही आहे. खूप उत्पन्न चांगलं मिळते. शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळते, कापूस चांगला होते आणि भाव पण चांगले राहिले तर शेतकरी समृद्ध होऊन होईल. नव्या जोमानं पुन्हा तो काम करू शकेल शेतामध्ये. हो. बरं. शेतीमध्ये मग बैल वगैरे आहे का तुमच्या? आहे. 2 बैल आहे. तुमचे स्वतःचे बैल आहे? बैल आहे. बरं. सोबत काही
दुग्ध व्यवसाय म्हणून काही गाय वगैरे काही गाय म्हैस पण आहे, वगैरे? 2 गायी आहे. 2 गायी आहे. त्याचं मग काय दूध डेअरीवर नेता? हो, डेअरीवर नेतो. अच्छा. खूप जास्त निघत नाही, त्यामुळे गावरानी आहे की मग काही विदेशी गाई आहे? गावरानीच आहे, विदेशी गावरानी वगैरे आहे. नाही आहे. किती निघते दूध मग? 5-5 लिटर, 10 लिटर, 5-10 लिटर म्हणजे त्या गाईच्या 10 लिटर निघत असते. हो काय, मग तुम्ही डेअरीवर नेता ते दूध? हो. त्यानंतर मग बैलाचा उपयोग कशासाठी म्हणून करता तुम्ही? बैलाचा शेतीमध्ये पूर्ण बैलाचाच उपयोग करतो. काही आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग जास्त प्रमाणात करत नाही. हां. पण जेव्हा आता जरूरत पडते तेव्हा करावंच लागते, नाईलाज राहते तेव्हा. शक्यतो तुम्ही तुमच्या घरच्या बैलांनाच हो, करण्याचा बैलांनाच प्रयत्न करता. बरोबर. तर आता यावेळेस मग काही इरिगेशन आहे तर काही भाजीपाला लागवड म्हणा किंवा इतर कुठले पिकं आहे हे घेण्याचा विचार नाही केला का? सोयाबीन झाल्यानंतर आता चणा आणि गहू आहे. त्यामुळे थोडं जागी म्हणजे जेवढ्या घरगुती तेवढ्या टाकलेलं आहे, बाकी काही विकण्यासाठी वगैरे नाही टाकलं. विकण्यासाठी नाही, म्हणजे घरगुती थोडीशी मेथी, थोडासा सांबार, पालक, कांदा वगैरे लागवड? कांदा, अच्छा, पालक, अच्छा, घरासाठी म्हणजे सांबार, घरच्यासाठी घरगुती. मिरची वगैरे केली आहे. हा वाढवावा असं नाही वाटत का तुम्हाला? वाढवावा वाटते, पण सध्या अतिवृष्टी ह्या गोष्टी पाहून त्याच्यामुळे मग तुम्ही तुमच्या पुरताच ते करता. त्याच्यामुळे आमच्या पुरतच करत असतो. तर शेतीमध्ये मग काही लांब आहे शेती की जवळ आहे? जवळच आहे, गावाला लागूनच आहे. काही वन्य प्राण्याचा त्रास? वन्यप्राण्याचा गावातली ढोरं वगैरे गावातले काही ढोरं वगैरे आले तर त्रास होते. हां. पण बरेचसे लोक ते गावातील जनावरं येतात म्हणून थिमीट वगैरे टाकतात शेतामध्ये. थिमेट वगैरे कंपाऊंड आहे ना आपला वावर. तुमच्या वरात कंपाऊंड आहे. तुम्हाला काय वाटतं थिमीट टाकलं तर योग्य आहे की नाही योग्य? नाही, अयोग्य आहे ते. का बरं? कारण जनावरच आहे ना ते. त्यासाठी आपण स्वतः कुंपण वगैरे करून त्यांना रोखू शकतो. त्यामुळे थिमेट वगैरे टाकायची जरूरत नाही पडणार. अच्छा. बऱ्याच वेळेस असं होते की आपण थिमेट टाकतो आणि त्यामध्ये आपल्या जनावरांचं नुकसान होते. जनावराचं नुकसान होते, कोणत्याही जनावरचं पण नुकसान तर होतेच ना जनावराचं. त्याच्यामुळे थिमेट टाकणं योग्य नाही. त्याच्यामुळे थिमेट टाकणं वगैरे योग्य नाही आहे. तर शेतीमध्ये हल्लीच्या याच्यामध्ये थोडा मजुराची अडचण निर्माण होते. मजुराची अडचण यावेळी खूप निर्माण झालेली आहे. मग काय करत असतात मजुराची अडचण निर्माण झाल्यावर? बाहेर गाऊन दुसऱ्या जिल्ह्यातून मजूर घेऊ अच्छा. आणत असतो. पण एकाच वेळेस सगळे शेतकऱ्यांची कामं त्यावेळेस असतात आणि मजूर मिळत नाही, मग अशा वेळेस तुम्ही काय करता मग? कमी जास्त करायला लागते, 2-3 दिवस सामोर जाईन. अच्छा. मजूर भेटल्याशिवाय काही करू शकत नाही ना आपण. स्वतः राबतो, पण मजुराची आवश्यकता आहे आपल्याला. अच्छा. कोण असते तुमच्या शेतीमध्ये राबवण्यासाठी? मी आहे, माझे वडील आहे, माझी आई आहे. अच्छा. तुम्ही आणि कोण भाऊ वगैरे? भाऊ वगैरे बाहेर राहते. तुम्ही घरचेच तुम्ही 3 जण राबता? आम्ही 3 जण राबतो. अच्छा. तर या व्यतिरिक्त काही कुक्कुटपालन म्हणा किंवा म्हैस पालन, दुग्ध व्यवसाय किंवा शेळीपालन यासारखं काही करण्याचा विचार आहे का? दुग्ध व्यवसाय करायचा विचार चालू आहे यावेळी. गाई वगैरे वाढवून म्हशी वगैरे घेऊन. तर दुग्ध व्यवसायामध्ये तुमचा इंटरेस्ट आहे? हो. उन्हाळ्यामध्ये काही पिकाची लागवड करता का तुम्ही? जसं तीळ झालं, भुईमुग झालं, उन्हाळी लागवड करता का? उन्हाळी लागवड नाही करत, कारण आमच्याकडे जास्त इरिगेशन नाही आहे ना. खूप कमी प्रमाणात इरिगेशन आहे, त्यामुळे ढोरांचा वगैरे खूप त्रास होते. त्यामुळे आम्ही काही करत नाही. इरिगेशन काही करत नाही. मग जे सिंचनाची पद्धत आहे, तर मग तुमच्याकडे ठिबक की तुषार वगैरे आहे का? असं तुषार वगैरे नाही, ओली म्हणजे बोर आहे ना आमच्याकडे. हां, तर पटपाणीच देतात. पटपाणीच देत असतो. असं म्हणजे स्प्रिंकलर वगैरे नाही तुमच्याकडे? स्प्रिंकलर वगैरे नाही. अच्छा. स्प्रिंकलर जर वापरली तर पाण्याची पुन्हा बचत होऊ शकते? हो, होऊ शकते. आणि पुन्हा तुम्ही थोडं जास्त उत्पन्न किंवा जास्त पीक तुमच्या जमिनीत लागवड करू शकता. परंतु समोर आहे का विचार असा? करू, यावेळी समोर विचार करत आहे ठिबक करायचा. बरं. शिक्षण किती झालं तुमचं? शिक्षण होऊन आहे, ग्रॅज्युएशन होऊन आहे, MA होऊन आहे. अच्छा. शिक्षण चांगलं बरंच झालं तुमचं. मग तुम्हाला असं वाटलं नाही की आपण शासकीय नोकरी वगैरे करावी? शेतीमध्ये उत्पन्न भरपूर निघते. शासकीय नोकरी म्हणलं तर नोकरदारच होते. आपण स्वतः मालक, शेती म्हणलं तर स्वतः मालक आहे. त्याच्यामुळे अच्छा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आपण आपल्या शेतामध्ये आपण स्वतः मालक राबतो. स्वतः मालक. शासकीय नोकरी म्हटलं म्हणजे आपण नोकरच झाल्यासारखं होते. त्याच्यामुळे तुम्ही हा पर्याय शोधला आणि तुम्हाला आवड पण आहे शेतीमध्ये काम करण्याची. अच्छा. तरुण मंडळी आजच्या घडीला शेतीमध्ये येऊ पाहत नाही आहे. म्हणजे जवळपास बरेचसे तरुण मुलं म्हणतात की शेती म्हटलं म्हणजे थोडंसं आपल्या प्रतिष्ठेपेक्षा कमी आहे किंवा खूप काम करावं लागते, उत्पन्न होत नाही. तर त्यावर तुमचा विचार, तुमचे मत काय आहे? तरुण पिढी शेतीकडे वाढत नाही, कारण गव्हर्नमेंट सपोर्ट करत नाही. जसं की आता कापसाला
10,000 भाव पाहिजे नव्हता. त्याचा खर्च आता खूप वाढलेला आहे. बरं. खत बियाण याचा खर्च वाढला आहे, त्यामुळे शेती करणं सुद्धा परवडत नाही. जसे जर कापसाचा आता जसं बाकी महागाईचा हिशोब केला तर खूप वाढलेले आहे, पण कापसाचे भाव अजून पण वाढलेले नाही आहे. त्यामुळे कापसाचे भाव जर वाढले समजा तर शेती करणं पण परवडणारच, फायद्याचंच असू शकते. बरं, तरुणांना काय संदेश द्याल? जसं तुम्ही तरुण आहे किंवा शेतकरी बांधव यांना काय संदेश द्याल? शेतीमध्ये चांगला मेहनत केली तर फायदा तर मिळणारच आहे. बरं. तसं त्यांना चांगला भाव वगैरे भेटला तर जास्त फायदा होऊ शकते. त्याचा उत्साह अजून उत्साह वाढू शकते. आणि शेती करण्याचा आपल्यात आवड पाहिजे, मेहनत पाहिजे, तर आपण शेती करू शकतो मेहनत वगैरे असलं तर. तर अमरजी, शेती करत असताना काही तुम्हाला छंद किंवा आवडी वगैरे आहे का? आवड आहे. मी नेहमी तुमच्या आकाशवाणीचे गाणे ऐकत असतो. अच्छा, आमची आकाशवाणी यवतमाळचे गाणे वगैरे आहे. गाणे ऐकत असतो. तर यावरणार तुम्हाला कुठलं गाणं ऐकायला? मराठीमधले आपल्या मराठीमधले गाणे खूप आवडत असते. अच्छा, तर तुम्हाला मराठी गीत ऐकायचं आहे? मराठी गीत ऐकायचं. बरं, तर ऐका तर तुमच्या आवडीचं हे मराठी गीत. अमरजी, पण या व्यतिरिक्त अजून काही छंद आहे का, की तुम्हाला वेगळं काही करायचं आहे असं? आपल्या शेतीमध्ये नवीन नवीन उपयोग करत असतो आपण. जसे की आता आपल्याकडे ओलिता आहे ना, ओलितामध्ये आता यावेळी सोयाबीन, गहू, चणा केला आहे. तर समोर जाऊन अजून त्याच्यात प्रगती करून हळद वगैरे लावायचा विचार चालू आहे. अच्छा अच्छा, हळदीची लागवड तुम्हाला करायची? हळदीची लागवड करायचं. बरं. काही फळ पीक वगैरे काही लावण्याचं आहे? फळ पीक वगैरे आपल्याकडे होत नाही सर. बरं. त्यामुळे ते लावत नसतो. फळ पिके नाही, पण हळद लावायचा तुमचा विचार? हळद लावायचा विचार आहे सर. बरं. शेतीमध्ये तुमची मग जे मशागत करण्याची पद्धती आहे, जसं की तुम्ही कपाशीची लागवड करता, तुरीची लागवड करता, सोयाबीनची लागवड करता, तर आधी कसल्या प्रकारची तुम्ही तिथे मशागत करताय? पहिले 2-3 वेळ, एक वेळ नांगर करायचे. नांगर झाल्यानंतर त्याच्यावर वखरण करत असतो बैलांना. 2 वेळा वखरण करत असतो. त्याच्यानंतर जे पाऊस पडला अजून एक वेळ वखरण करत असतो. त्याच्यानंतर मग बियाण वगैरे टोपणी करता. मग ते जे तण वगैरे होते, तण नियंत्रणासाठी काय करता तुम्ही? त्यांच्यावर औषध मारत असतो, तणनाशक मारत असतो. आणि डवरणी पण चालू असते? डवरणी पण चालू असते. बरं. खूप जास्त पाऊस आला तर डवरणी करू देत नाही, त्यामुळे तणनाशक मारायला. मग काय होते की जेव्हा आपण मशागत करत असतो तर मशागत करत असताना आपल्याला मजूर वर्ग वगैरे भेटत नाही. म्हणजे जसा निंदणीचा पिरियड आहे, गवत वगैरे खूप शेतामध्ये झाले राहते, तर मग अशा वेळेस काय करता तुम्ही? मग आता गवत खूप वाढलं वावरामध्ये, तेव्हा मजूरदार भेटत नाही, त्यामुळेच तणनाशक मारावं लागतं. तणनाशक त्यांची वाढ कमी करते आणि नाहीशी होऊन जाते. मजूरदार भेटले तर तणनाशक मारायची जरूरत पडत नाही, पण मजूरदारचा तुटवडा जाणवतेच तेव्हा. अच्छा, तुम्ही मग काही शेतीमध्ये रासायनिक खत वगैरे वापरता का? रासायनिक खत वगैरे वापरतो, नवीन उपयोग करत असतो. शेणखत वगैरे? हो, शेणखत राहते ना, शेणखत, घरचं शेणखत राहते, पूर्ण वावरात टाकत असतो. पण तुम्ही सांगितले की तुमच्या शेतामध्ये बोंडअळी आली होती म्हणून पराठी आपण काढून टाकली. तर मग बोंडअळी याच्या आधी तुम्ही काही त्याच्यावर उपाययोजना केली नव्हती का? उपाययोजना केलेली होती, पण यावेळी खूप जास्त पाऊस झाला आहे ना, त्याच्यामुळे काही करू शकलो नाही. तरी एकरी किती क्विंटलचा ॲव्हरेज निघाला कापसाचा तुमचा? एकरी तसा 12 ते 15चा ॲव्हरेज मिळायला पाहिजे होता, पण यावेळी 5 ते 7 क्विंटलचाच ॲव्हरेज मिळाला. त्याच्यामुळे लागवड खर्चाला यावेळी खर्च सुद्धा निघाला नाही. त्याच्यामुळे मग तुम्ही ते पराठी काढून टाकली, गहू लावला. गव्हाची स्थिती कशी आहे मग आता? सध्या गहू आणि चणा चांगला आहे परिस्थिती. चण्यावर काही घाटे अळीचा प्रादुर्भाव वगैरे? थोडा प्रादुर्भाव वाटत आहे, पण आपण कीटकनाशक मारलाय त्यांच्यावर. कीटकनाशकाचा वापर केलाय, त्याच्यामुळे थोडं कमी होऊ शकते. होईल का यावर्षी गहू किंवा? हो, यावर्षी गहू आणि चणा होईल असं वाटत. होईल. पाण्याच्या पाळ्या वगैरे मग व्यवस्थित चालू आहे? पाणी पुरते का मग? हो, पुरत असते, पाणी शेवटपर्यंत. अशा पद्धतीचं तुमचं हे शेतीचं व्यवस्थापन आहे. तर अमरजी, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल मी आपले आकाशवाणीच्या वतीने धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमस्कार. तुम्ही मला बोलावलं त्याबद्दल मी सुद्धा तुमचं आभार मानतो. नमस्कार सर. धन्यवाद. आताच आपण मिश्र पिकाची लागवड करणारे तरुण शेतकरी अमर चित्रकूट जोगी, मुक्काम ढाकोरी, पोस्ट कुरळी, तालुका वणी, जिल्हा यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं। अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.